नामांची संगती आवडिया जीवा आणि तो केशवा तुझे नको वाया हारोबरी होऊनी देवन राखा आवरून तुमचे तुम्ही कर्म मेळा भाणे पंढरी निवासा पुरवावी आशा हीची माझी वाया हारोबरी होऊनी देवन राखा आवरून तुमचे तुम्ही पांडुरंगा दैवतम आश्रये निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जन्माद्यस्य यतोऽयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यमज्ञानमनन्तं नित्यं मनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गलोल मनायासं परमायासं मायाकल्पितनानाकार मनाकार भुवनाकार मायानाथ मनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरणबिम्ब फलादरोष्टा सुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने आये हनुमन्त विराजे कथा करुमति अनुसार प्रेम सहित गद्दे धरो पधारे पवन कुमार यावी
केशवा तुझे नको वाया हवरी होऊन दिमन राखा आवरून तुमचे तुम्ही प्रस्तुत भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग अकारण करुणावरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश पंढरींग परमात्मा आणि परमात्म्याचे लाडके भक्त भगवत पूजपाल श्री संत कर्ममेळा महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड अत्यंत उत्कृष्ट आपल्या हृदयातील 2 विशेष भावना भगवान परमात्म्याच्या पुढ्यात व्यक्त करणारा गोड असा अभंग आपणा सर्वांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. आपल्या हृदयातून 2 विशेष भावना पहिली भावना संतांची संगती आणि दुसरी भावना मनाची स्थिरता अशा या दोन्ही भावना व्यक्त करून या 2 आशा माझ्या पूर्ण करा अशी व्यक्तता भगवान पंढरीश पंढरींग परमात्म्याच्या पुढ्यात करतात. अभंगाच्या अंतरंग भागाला स्पर्श करून त्या अभंगाचा पदापदाचा अर्थ तुमच्या हृदयामध्ये बिंबविण्यापूर्वी किम निमित्ताने आपला उत्सव संपन्न होतोय सर्वांना ज्ञात आहे. पण तरी सुद्धा वक्ता म्हटला की त्या वक्त्याला काही कर्तव्य पदार्थ असतात आणि त्या तदनुषंगाने श्री रामनवमी ते श्री हनुमान जयंती या शुभ पर्व काळावर देवभक्तांचा संपन्न होणारा हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील तृतीय दिवसाची संकीर्तन सेवा या समस्त वारकऱ्यांच्या सप्ताह संयोजक आयोजक नियोजक कमिटीच्या माध्यमातून असेल किंबहुना ज्या तीर्थावरती मी आता क्षेत्र म्हणतो याला ज्या क्षेत्रावरती मी सेवा करतोय त्याचं नाव श्री जागृत हनुमान देवस्थान आहे. जागृत कशाला म्हणायचं? जिथे गेल्यानंतर आमच्या भावनेला आमच्या हृदयातील दुःखाला प्रतिसाद म्हणून त्या दुःखाचा निराश करणारा विशेष सामर्थ्यशाली शक्ती जिथे निवास करते त्याला जागृत असं म्हणावं. आणि जागृत देवस्थान आहे हा माझा नाही तुमचा आमचा प्रत्येकाचा अनुभव आहे. विठ्ठल स्थलावरती आम्ही भक्तीची साधना करतोय भक्तीची आराधना करतोय किंबहुना भक्ती प्राप्त करण्याकरता त्या देवाचा उत्सव करतोय. शरण शरण जे हनुमंता तेव्हा आरोरा होता काय भक्तीच्या त्या वाटा भक्तीचं अंतरंग गाभा स्पष्ट करण्याकरता हनुमंतराय श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वारकरी साधकांना भक्तीची परमोच्च स्थिती गाठण्याकरता भक्तीचा सर्वोच्च प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता आणि त्या प्रसादाने आमच्या जीवनातलं दुःख घालविण्याकरता प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी परिवर्तिष्ठते. हा प्रसाद तुमच्या आमच्या जीवनातलं दुःख कालतरी घालवत असतो आणि असा प्रसाद प्राप्त करण्याकरता महत्त्वाचं आणि मूलभूत साधन आहे भक्ती. आणि त्या भक्तीचं वर्म जिथं आम्हाला समजतं ते देवस्थान म्हणजे हनुमंतरायाचं. आणि या हनुमंतरायाच्या पुढ्यात आम्ही एकत्रित आलो. आमच्या प्रत्येकाचे विचार आचार संपन्न व्हावे. आम्हाला भक्तीचा सर्वोच्च शिखर गाठायचा आहे. आमच्या विचारात सात्विकता निर्माण व्हावी. त्या सात्विक विचारांना कुठेतरी परमात्माचं वलय मिळावं आणि परमार्थाचं वलय मिळाल्यानंतर त्या विचारांनी आम्ही देवत्वाला किंबहुना नराचं नारायण होण्याकरता या विचाराच्या माध्यमातून हे विचार संकलन करून आम्ही स्वतः देवस्वरूप व्हावं या भावनेने एकत्रित आलो. आणि देवस्वरूप विचार प्राप्त होण्याकरता अलीकडच्या काळामध्ये कीर्तना व्यतिरिक्त अन्य साधन दुसरं कोणतंच उपलब्ध आहे. कीर्तन एकमेव साधन आजच्या या अलीकडच्या आधुनिक काळामध्ये उपलब्ध आहे की जे साधन तुम्हाला देवत्वाची सहजगत्या प्राप्त करून देऊ शकते. ज्या कालावधीमध्ये कीर्तन साधनाची निर्मिती झाली किंबहुना त्या कालावधीमध्ये नामदेव महाराज या कीर्तन साधनाच्या संबंधाने असं वक्तव्य करतात. महाराज असं म्हणतात की मी याच कीर्तन साधनाने समग्र जगतामध्ये ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा दिवा लावेन. नाचू कीर्तनाचे
कीर्तन साधनाच्या बलाने या समाजाच्या आत शिरलेले जे कुविचार आहेत त्या कुविचाराला स्पष्टपणे सारून त्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाचा ओतप्रोत दिवा प्रज्वलित करून त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञान स्वरूपता भक्तीचं वलय प्राप्त करून प्रत्येकाला देवत्वाची प्राप्ती घडावी याकरता मी प्रयत्नशील असणार आहे. हा नामदेव महाराजांचा विचार. तर एक कीर्तन साधनाची सुलभता, या कीर्तन साधनाची श्रेष्ठता कथनच करायची झाली तर जगद्गुरु श्री तुकोबाराने गर्जना केली. बरं, गर्जना साधारण नव्हती. गर्जना वेगळी आणि सिंह गर्जना वेगळी. अलीकडे लोक गर्जना करतात. गर्जना करण्या एवढी क्वालिटी असेलच अशातला भाग नाही. गर्जना करण्याकरता सामर्थ्य लागतं आणि सिंह गर्जना करण्याकरता अमाप सामर्थ्य लागतं. श्री तुकोबाराय गर्जना करतात ती सिंह गर्जना. आणि महाराज म्हणतात की या सबंध जगतामध्ये मी ज्ञानाला मुक्ताला सुद्धा लाड घोटायला भाग पडेल. महाराज लाड घोटायला भाग पडेल. महाराज म्हटले हो घोटविल लाड पण हे जी गर्जना तुकोबाराय करतात ही बला कोणाच्या बलावर करतात. व्यक्ती ज्यावेळेला भांडणाला उतरतो, व्यक्ती ज्यावेळेला भांडण करण्याकरता प्रवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागे बल असतं. साधारण गावरान भाषेत सांगायचं झालं तर दोन प्रकारची बल असतात. पहिलं बळ असतं त्याच्या भाऊबंदकीचं. जर भाऊबंदकीचं बळ नसेल तर दुसरं बळ असतं 90च. याच्या पलीकडे बळ नाही. श्री तुकोबाराय तुम्ही गर्जना करता त्यात बोलले सिंह गर्जना करता आणि या गर्जनेने तुम्ही तर असं म्हणता घोटविन लाड ब्रह्मज्ञ आणि हाती एवढी श्रेष्ठ गर्जना तुम्ही केली. पण कोणाच्या बलावर, कोणत्या साधनाच्या बलावर तुम्ही एवढी सिंह गर्जना करता. महाराज म्हणतात कीर्तनाचा होय हरिरूप. या कीर्तन साधनाच्या बलावर मी एवढी सिंह गर्जना करतो. म्हणजे त्याही कालामध्ये कीर्तनाने मानवी जीवनाच्या विचारात परिवर्तन घडून या सर्व मानवी समूहाला एक छताखाली, एक पताक्याखाली, एक ध्वजेखाली आणून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मी वारकरी आणि वारकरी संप्रदाय माझा आहे अशी धारणा बिंबून प्रत्येकाला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर आणून त्या चरण कमलावर आणल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनाचं उत्थान केलं, उद्धार केलं. कोणत्या साधनाने? कीर्तन साधनाने. वाक्य आपल्याकडे सांगावंसं वाटतं कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. पुढे बोलू कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन मनोमंथनाचं साधन. ज्या दिवशी कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा स्वतःचा उद्धार व्हावा असा असेल त्या दिवशी खरा कीर्तनही साध्य होईल आणि कीर्तन श्रवण करणंही साध्य होईल. म्हणून ते कीर्तन श्रवण कसं करावं आमची श्रवण करण्याची भूमिका बिघडली. म्हणून कीर्तन व्यासपीठावर उभं राहणाऱ्या कीर्तनकाराची भूमिका बिघडली. कीर्तन श्रवण करण्याची भूमिका ज्ञानोबाला दोन गोड ओवे देतात. पाहुणे असं म्हणतात तैसे शारदेचे चंद्रकडे माझी अमृतकण कोवडे ते वेचिता नेमवाळे चकोर कलगे. ज्ञानोबा म्हणतात कसं श्रवण करावं. जर ज्ञानेश्वरी घडा आम्हा गुरु दादीमा यांना गुरु करण्यापेक्षा ज्ञानेश्वरीला गुरु करा. ज्ञानेश्वरीला गुरु करा. काय म्हणतात ज्ञानोबा? गोड भावना देतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या त्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिलं अतिशय मृदुमनानं सेवन करतात ना तसं तया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार पण चित्ता. त्या पद्धतीने कीर्तनाला आलेल्या प्रत्येक श्रोत्याने असं श्रवण करावं. कसं? मनाचा हलकेपणा करायचा. म्हणजे कसं काय? मनाचा हलकेपणा म्हणजे काय?
वासनांचा जडपणा टाकायचा, मनाचा हलकेपणा करायचा, स्वच्छ निर्मळ भावना ठेवायची आणि आपल्याला ज्ञान प्राप्त होऊन आपलं उत्थान आपल्याला आपल्या जीवनात सर्वोदय प्राप्त व्हावा ही भावना जर श्रोत्याची असेल तर श्रोता असेल तर वक्ताही वक्ता असतो. आणि अपेक्षा कोणती करतोय, आम्हाला अपेक्षित काय आहे, जे अपेक्षित आहे ते फल प्राप्त करायचं आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनाची अस्ताव्यस्तता करून घ्यायची. ज्या दिवशी तुमच्या विचारात सात्विकता येईल, क्वालिटी येईल, त्या दिवशी तुमच्या उत्थानाला वेळ लागणार नाही. आम्हाला फार वाटतं की आमचा उद्धार व्हावा, आम्हाला फार वाटतं आमचं जीवन मंगलमय असावं, आम्हाला फार वाटतं आमचं जीवन उच्च असावं, आम्हाला फार वाटतं आमच्या जीवनाचा कोणीतरी आदर्श घ्यावा, आम्हाला फार वाटतं आमचं जीवन म्हणजे अगदी स्वच्छ निर्मळ अशा प्रकारचे जीवन असावं. आमच्याकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आमचा समोरच्याचा चांगलाच असला पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती उभा आहे आणि समोर 4 व्यक्ती उभे आहेत, त्या 4 व्यक्तींनी याच्याकडे पाहिलं तर याला असं वाटतं ही माझ्याबद्दल वाईट बोलत असावी असं वाटतं. मग याची अपेक्षा अशी असते की त्या 4 लोकांनी माझ्या संबंधानं चांगलं बोलावं, समोरच्या 4 व्यक्तींनी आपल्या संबंधानं चांगलं बोलावं, याच्याकरता आपलं कर्तृत्व चांगलं असलं पाहिजे. ज्या दिवशी तुमचं कर्तृत्व चांगलं असेल त्या दिवशी समोरची 4 नाही जगातले 40 लाख लोक सुद्धा तुमच्याबद्दल चांगलं. पण मग कर्तृत्व चांगलं करायचं कसं? कर्तृत्व चांगलं करण्याकरता काही क्लासेस आहेत, काही शास्त्र भांडार आहे, काही ग्रंथावली नेमकं आहे काय? एक ज्ञान आहे ग्रंथजन्य ज्ञान, म्हणजे एक ज्ञान आहे अनुभवजन्य ज्ञान. ग्रंथजन्य ज्ञान तुम्हाला फार फार तर समाजात जगण्याचा दृष्टिकोन प्राप्त करून देईल, पण अनुभवजन्य ज्ञान समाजात कोणत्या पद्धतीने जगावं याचा वर्व तुम्हाला जाणून घ्या. आम्हाला समाजात जगण्याचं वर्व कळालं पाहिजे, समाजाने आम्हाला स्वीकारावं याकरता तेही वर्व आम्हाला कळालं पाहिजे, आध्यात्मिक जीवनाची उन्नती व्हावी याकरता ते वर्व आम्हाला कळालं पाहिजे. आणि यात नवल नाही, आध्यात्मिक जीवन जगता जगता फक्त आध्यात्मिक जीवन जगणं महत्वाचं नाही, जोपर्यंत आध्यात्मिक जीवन जगणाऱ्या पांथिकाला साधकाला जरा शास्त्रीय पारिभाषिक शब्द वापरतो जिज्ञासूला भगवान स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही, देवाची प्राप्ती होत नाही, देवाचा अनुभव प्राप्त होत नाही, किंबहुना देवाची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाची पूर्णता. पण त्याच्या जीवनाची पूर्णता कशात आहे? भक्तिशास्त्रामध्ये देवाच्या साक्षात्कारात त्याच्या जीवनाची पूर्णता आहे. योग जीवनामध्ये ज्यावेळेला समाधी आहे त्या समाधीत त्याच्या जीवनाची पूर्णता आहे. अन्य साधना त्या साधनाच्या सापेक्ष त्याच्या जीवनाची पूर्णता आहे. मग ही पूर्णता प्राप्त करायची असेल तर सर्वात अगोदर वरच्या फलाला प्राप्त करायचं असेल तर सर्वात अगोदर आमचा पाया भक्कम झाला पाहिजे. पाया भक्कम करण्याकरता आमच्या विचारात सात्विकता निर्माण करण्याकरता मन स्वच्छ शुद्ध आणि निर्मळ होण्याकरता संत वाङ्मय ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथाशिवाय समाजाला पर्याय नाही. विठ्ठल या ग्रंथाचा प्रभाव केवढा आहे, तेवढा प्रभाव आहे. जर तुम्ही कल्पना करा 750 वर्ष झाले ज्ञानेश्वरीला, 450 वर्ष झाले गाथेला, एवढे वर्ष झाले ज्ञानेश्वरीला गाथेला, एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आम्ही आदराने ज्ञानेश्वरीकडे पाहतो, आदराने गाथेकडे पाहतो आणि तीच पवित्रता ज्ञानेश्वरीकडे पाहतो, त्याच पवित्रतेने गाथेकडे पाहतो. याचं कारण असं आहे, गाथा ज्ञानेश्वरी याच्या समाजाच्या जीवनाचा सुखी जीवनाचा मूल मंत्र घडलेला आहे. जीवन वेगळं आणि सुखी जीवन वेगळं आणि सुखरूप जीवन वेगळं. जीवन कसं असावं? फक्त सुखी असावं नाही, जीवन सुख स्वरूप असावं. का जीवन सुख स्वरूप असावं? कारण आमचं जीवन, आमचं हे जे काही स्वरूप आहे ते स्वरूप सुखरूप आहे आणि हे सुखरूपता प्राप्त होण्याकरता तो ग्रंथ, तो मार्ग दाखवण्याकरता गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. हा ग्रंथ तुम्हाला आम्हाला त्या पदाला पोहोचू शकतो. याकरता आम्ही श्रवणाचे विषय बैसाली निवडी साम्राज्य हा ज्ञानेश्वरीचा प्रताप आहे. फक्त श्रवण करण्याकरता आलो आणि श्रवण करण्याकरता आल्यानंतर असा काही परिणाम झाला, असा काही बदल झाला, अशी काही इम्प्रूव्हमेंट झाली की आमच्या स्वतःचा बदल ज्या वेळेला आम्ही त्या स्थितीला पोहोचलो आणि मागे वळून पाहिलं की आम्हाला आमच्या तुच्छ जीवनाची लज्जा वाटायला लागली की अरे मी आता इथे येऊन पोहोचलो, माझं जीवन असं होतं, मी एवढा गलित गात्र होतो. अर्जुनाला ज्या वेळेला मोह झाला, त्या मोहग्रस्त अवस्थेमध्ये अर्जुनाने सम्मुख असलेल्या अत्यक्ष नातेवाईकांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर तो अर्जुन आचार्यांना तुलांधातून पुत्रान पौत्रान सुखी होता
हे सगळं अर्जुन व्यक्त करतोय, देवाला सांगतोय, देवा मी गलित गात्र झालोय, काहीतरी मला मार्ग दाखव. त्यावेळेला भगवान परमात्म्याने अर्जुनाला मार्ग दाखवला, अर्जुनाचा मोह केला. शेवटच्या अध्यायापर्यंत अर्जुनाची भाषा बदलत आली. शेवटी अर्जुन म्हणतो माझा मोह नष्ट झाला. माझा मोह नष्ट झाला. अर्जुन त्यावेळेला स्वतः आपला पूर्वजीवन पाहतो की देवा मी मूर्खपणा काय केला की माझ्या जीवनामध्ये मी आत्तेष्टांना नातेवाईक समजलो, माझ्या जीवनामध्ये मोहाने आघात केला, प्रघात केला आणि मी अशाही स्थितीमध्ये अडकलो होतो. देवा मला माझं ते जीवन अतिशय निंदनीय वाटतं. म्हणजे व्यक्ती ज्यावेळेला सामान्य गलिच्छ वातावरणातून शुद्ध वातावरणात पोहोचतो ना, म्हणजे सामान्य लोकांची संगत सोडून साधूच्या संगतीत जातो, चांगल्या माणसांच्या संगतीत जातो, त्याच्या विचारात परिवर्तन होतं, त्याच्या वागण्यात परिवर्तन होतं, त्याच्या आचारात परिवर्तन होतं. हे सगळं परिवर्तन ज्यावेळेला घडतं आणि तो विशिष्ट स्थळावर विशिष्ट उंचीवर पोहोचतो, त्यावेळेला तो आपलं मागचं जीवन निहाळतो की माझं जीवन असं होतं आणि अशा जीवनातून माझ्या जीवनात असा बदल झाला. त्यावेळेला त्याला आश्चर्य वाटतं. आश्चर्य तुम्हाला हे असं आश्चर्य वाटून घ्यायचं असेल की आज आपलं जीवन काय आहे. आज आपण अध्यात्म वारकरी संप्रदायाचा बोट धरला, अगदी योग्य मार्गावर आहे, अगदी योग्य मार्गावर आहे. वारकरी संप्रदायाचा बोट धरला आणि या वारकरी संप्रदायाचा बोट धरून आम्ही आमच्या जीवनाचं ऊर्ध्वगमन करून आम्हाला विशिष्ट स्थळावर विशिष्ट जागेवर पोहोचायचं आहे. याकरता ज्ञानेश्वरी गाथेचा हात धरून आम्ही आमच्या जीवनाची उन्नती करतो. या अनुषंगाने आपला प्रवास सुरू आहे. म्हणून कीर्तन श्रवण करत असताना, भागवत श्रवण करत असताना, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना, संत वाङ्मय अभ्यासत असताना संत वाङ्मयाकडे उपासनात्मक पद्धतीने पाहणं हा वेगळा भूमिका आहे. संत वाङ्मयाकडे स्वतःचा उद्धार व्हावा या भूमिकेतून पाहणं ही वेगळी भूमिका आहे. संत वाङ्मयाचा प्रसारक या दृष्टिकोनातून पाहणं ही वेगळी भूमिका आहे. संत वाङ्मयाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. काही लोक संत वाङ्मयाकडे फक्त प्रचारक भूमिकेतून पाहतात. काही लोक संत वाङ्मयाकडे पाहत असताना हे वाङ्मय वाचल्यानंतर माझ्या जीवनाचं कल्याण आहे या भूमिकेतून पाहतात. आणि काही लोक संत वाङ्मयाकडे पाहत असताना याची सेवा केल्यानंतर मला काही विशिष्ट स्थळ विशिष्ट पदाची प्राप्ती होणार आहे या दृष्टिकोनातून पाहतात. पण सोपं सांगू, तुम्ही संत वाङ्मयाकडे कोणत्याही दृष्टिकोनातून पहा, ते संत वाङ्मय तुमच्या जीवनाचं कल्याण करेल. विठ्ठल आणि अशा या संत वाङ्मयाची उपासना कळत नकळत सप्ताहामध्ये होत असते. सप्ताह ही प्रक्रिया कशाची प्रक्रिया? सप्ताह ही तुमच्या आमच्या मनोवृत्तीत परिवर्तन होण्याची योग्य सटीक प्रक्रिया आहे. या सप्ताहाचे 7 दिवस अतिशय विशेष आहे. मी अगदी टप्प्याटप्प्याने तुमच्याकडे मांडतो. सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा तिसरा दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा 5वा दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा 6वा दिवस म्हणजे काय, सप्ताहाचा 7वा दिवस म्हणजे काय आणि सप्ताहाचा शेवटचा प्रसादाचा काल्याचा दिवस म्हणजे काय. सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे साधनेचा प्रारंभाचा दिवस आहे. सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजे पुरुषार्थाचा दिवस आहे. सप्ताहाचा तिसरा दिवस म्हणजे प्रमाणाचा दिवस आहे. सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजे प्रयत्नाचा दिवस आहे. सप्ताहाचा 6वा दिवस म्हणजे प्रतीक्षेचा दिवस आहे. सप्ताहाचा 6वा दिवस म्हणजे प्रगल्भतेचा दिवस आहे. सप्ताहाचा 7वा दिवस म्हणजे प्रार्थना मागणीचा दिवस आहे आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस आहे. प्रक्रिया कळली? पहिला दिवस प्रारंभाचा, दुसरा दिवस पुरुषार्थाचा, तिसरा दिवस प्रमाणाचा, चौथा दिवस प्रयत्नाचा, 5वा दिवस प्रतीक्षेचा, 6वा दिवस प्रगल्भतेचा, 7वा दिवस प्रार्थनेचा आणि 8वा दिवस प्रसादाचा. प प प प प विठ्ठल. हे प प प म्हणजे काय? बाराखडी नाही. प्रपंच ते परमार्थ याच्या आतला प्रवास म्हणजे प विठ्ठल. या विषयाला हाताळणार. पण तत्पूर्वी या सप्ताह म्हटला की हा सप्ताहाची उद्भवना होते कुठून? सप्ताहाचा उद्भव होतो आमच्या हृदयातील भावनेतून. बरं ही भावना कधी उद्भवते? ही भावना ज्यावेळेला आमच्या हृदयाला एक विशिष्ट संकल्पना स्फुरते, अर्थात ती संकल्पना म्हणजे उत्सवाची. आणि हा भारत देश उत्सव प्रधान देश आहे. गंमत अशी घडली, गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने पाळण्यामध्ये झोपलेले असताना कुस बदलली. कुस एका काढून दुसऱ्या काढवर झाली. असं झाल्यानंतर यशोदा माता धावतच बाहेर पडत आली आणि जोरात सगळ्यांना आवाज दिला, अरे उत्सव म्हणावं,
ज्या देशामध्ये भगवान परमात्म्याने कुस बदलली तरी उत्सव साजरा होतो तो आपला हा भारत देश आहे. आमचा देश फार उत्सवी आहे. मी बाहेरचे उत्सव सांगत नाही, आपल्या या धर्म मंडपातले उत्सव तुमच्याकडे मांडतो. गायनाचार्य मंडळी गातात, मृदंगाचार्य मंडळी वाजवतात, तुम्ही श्रोतृवर्ग ऐकतात. हा कसा उत्सव आहे? ते ज्यावेळेला गातात ते गाणं सोपं नाही आहे. एका स्वराला छेडत 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 एखाद्या विशिष्ट रागाची निर्मिती करणं आणि तो राग आपल्या कंठाद्वारा बाहेर काढणं. गंमत सांगू, त्यांनी गायलेला राग ऐकून आमचा राग शांत होतो. जर बोलते त्यांनी गायलेला राग ऐकून आमचा राग नामक्रोध शांत होतो. याच्यामध्ये बोलू, त्यांनी गायलेला राग ऐकून आमचा राग शांत होतो आणि हृदयामध्ये अनुराग म्हणजे प्रेम निर्माण होतो. त्यांचं गाणं आणि आमच्या हृदयामध्ये प्रेमाचा उद्भव होणं हा उत्सव आहे. उत्सव हे वाजवतात, हे वाजवणं सोपं नाहीये. मृदंगावरती थाप टाकल्याबरोबर त्यातून तो नादब्रह्म निर्माण होतो. तो नादब्रह्म आमच्या कर्णपटलाच्या द्वारा हृदयात जाऊन भिडतो. हृदयात जाऊन भिडल्यानंतर हृदयामध्ये एक विशिष्ट लहर निर्माण करतो आणि ती लहर आम्हाला टाळ धरायला भाग पाडते. त्यांचं वाजवणं आम्ही टाळ धरायला भाग पाडणं हा सुद्धा शिकतो. अनेक उत्सव आहे, अनेक उत्सव आहे. वक्ता ज्यावेळेला बोलत असताना त्याच्या मुखातून बसवणारे सैद्धांतिक वाक्य, वारकरी संप्रदायातील तत्वज्ञानाचे सिद्धांत हे ज्यावेळेला श्रोता चातक पक्षाप्रमाणे ग्रहण करतो हा सुद्धा संस्कृती उत्सव आहे. टाळकरी मंडळी टाळ वाजवते, त्या टाळ वाजवण्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निर्माण होतो हा सुद्धा संस्कृती उत्सव आहे. तुम्ही आपल्या प्रकृतीकडे पहा. प्रकृतीच्या बारीक बारीक वस्तू, बारीक बारीक पदार्थात प्रत्येक व्यक्तीत उत्सव सामावलेला आहे. उत्सव ज्या दिवशी या प्रकृतीकडे पाहत असताना हा प्रत्येक घटक आम्हाला उत्सवाची प्रेरणा देत असेल तर आम्ही उत्सव साजरा का करू नये? करायला पाहिजे उत्सव. गंमत अशी झाली, एका माता माऊलीने पातेल्यात दूध घेतलं आणि ते दूध घेतल्यानंतर किचन ओट्याजवळ गेली आणि गॅसवर ते दूध तापायला ठेवलं. दूध तापत असताना तिला अचानक आठवलं की आपलं बाळ शाळेत गेलंय. मातेची आजी अवधी बाळकाची व्याप्ती. आणि मग ती आई ज्या दिशेने शाळा त्या दिशेने वाट पाहू लागली. दूध तापतंय, किचन ओट्यावर दूध तप्त होतंय. ती माता पाहते आपलं बाळ कधी येणार, आपलं बाळ कधी येणार. समोरून बाळाला येताना पाहिलं, आईने बाळाला हृदयाशी कवटाळलं, मग चुंबन केलं आणि मग त्या आईला अचानक आठवलं की अरे किचन ओट्यावर गॅसवर आपलं दूध तापायला ठेवलं. ती आई धावतच पळत आली. पळत आल्यानंतर पाहते तर काय, दुधाने पातेल्याच्या बाहेर उडी टाकली होती. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, उतू गेलं. आमच्या आईला त्याला उती गे म्हणतो. उतू गेलं. तर ते दूध कधी उतू गेलं, ज्या वेळेला त्याला खालून अग्नीचा स्पर्श झाला. अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर ते दूध तापलं आणि त्या दुधाने आपली परिसीमा ओलांडली, म्हणजे पातेल्याच्या बाहेर उडी टाकली. तसं आमच्या हृदयामध्ये असलेल्या भक्तीला ज्या वेळेला या आनंदाचा स्पर्श मिळतो, या प्रेमाचा स्पर्श मिळतो, या वारकऱ्यांच्या साधनेचा स्पर्श मिळतो, त्यावेळेला असा उत्सव घडतो.